वनडे मालिकेत सलग 2 पराभव स्वीकारल्यानंतर भारताने टी20 मालिकेची दमदार सुरुवात केली. नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 48 धावांनी शानदार विजय मिळवला. कर्णधार बदलल्यानंतर भारतीय संघ अधिक आत्मविश्वासात दिसला. सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि ईशान किशन लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था 2 बाद 27 अशी झाली होती. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि 35 चेंडूंमध्ये 84 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. अभिषेक बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. रिंकूने अखेरच्या षटकात तुफानी फटकेबाजी करत 20 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावा केल्या. त्यामुळे भारताला 20 षटकांत 238 धावांचा मोठा स्कोर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेत न्यूझीलंडला रोखले. अखेर भारताने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात 48 धावांनी विजय साकारत मालिकेत आघाडी घेतली.